गुड मॉर्निंग मसुरी. आज आहे दिवस 4. आज तारीख आहे 1 जून आणि आम्ही चेकआउट करून मसुरीवरून निघत आहोत पुढच्या प्रवासाला. पुढचा आमचा प्रवास असणार आहे 7 तास आहे कंटिन्यू, मसुरी पासून नैनिताल पर्यंत. अमितला का मसुरी सोडायची नाहीये, तो इथून निघतच नाहीये. आणि अधीरा अजून झोपलेली आहे. बॅगा आमच्या पॅक झाल्यात, पण स्टील अधीरा बोलते की आई मी अशीच येणार आहे. सगळेजण तयारी करून बसलेले आहेत. मावशी हे लोक तर 6 वाजता उठून बसले आहेत इकडे. तरी पण 4 वाजता उठून बसले कुसुम मावशी आणि कमल मावशी. हा, सगळ्यांची अजून पॅक होत आहे. 7चा टायमिंग दिलेला तरी अजून काय निघाले नाहीये ते लोक. हे 2 काका लोक आमचे बॅग घेऊन खाली जातात. 2 दिवस खूप जास्त सर्व्हिस दिलेली आहे आणि खूप छान प्रकारे आम्हाला हे सर्व्हिस देत आहेत. अशा प्रकारे अधीराला आम्ही अधीरा तिची काय झोप पूर्ण झाली. चेकआउट होत आहे. बंटी भाऊ बिलाचं बघत आहे. बॅगा लोड होत आहेत. तीन तासाचा प्रवास करून आता आम्ही एक हॉल्ट घेतला आहे. सगळ्यांनी नाश्ता केला नव्हता, आता नाश्ता आणि दुपारचं जेवण एकत्रच करत आहोत. रस्ता आहे हिमालयन रेस्टॉरंट. नैनितालचा प्रवास चालू झालेला आहे. नैनिताल नैनितालमध्ये आम्ही जस्ट आता गाडी गरम झाल्यामुळे हॉल्ट घेतलेला आहे. अधीराने इथे पिकनिक स्पॉट बनवला आहे आणि अमितला लिंबू पाण्याची तहान लागली आहे. अमित आता लिंबू पाणी घेत आहे.
गुड मॉर्निंग सगळ्यांना. नैनितालमध्ये आज आम्ही आहोत आणि फर्स्ट प्लेस व्हिजिट करत आहोत. काल रात्री फार लेट झाला. आता आम्ही आलो आहोत इको केव्ह पार्कला. जस्ट एंट्री होत आहे इको पार्क गार्डन मध्ये. अडल्टची तिकीट आहे 100 रुपये, चाइल्ड आहे 60 रुपये. खूप सुंदर अशी एंट्री आहे इकडे. जस्ट एंट्री केली आहे केव्ह गार्डन मध्ये. ह्या गार्डन मध्ये खूप साऱ्या पायऱ्या आहेत, त्यामुळे तिथे त्यांनी लिहिलेलं आहे की वयस्कर लोकांनी गार्डन मध्ये येऊ नये, ज्यांना अस्थमा आहे त्यांनी येऊ नये. मावशीचा हात पकडून हळूहळू आम्ही चालत आहोत. मावशी आता वरती येऊन बसून जाणार आहे. वाव, किती सुंदर आहे. ये आदिरा कशी बघते त्याला. आदिरा घाबरते. आदिरा तू घाबरते का? कशाला? तो काही येणार नाही आपल्याकडे. स्वागत है. धन्यवाद. वाव, छान आहे रे गार्डन. हे इथेच कॅन्टीन आहे. आम्ही आता नाश्ता केला नाही म्हणून गार्डनला जात आहोत. आणि आदिराला जायचं आहे झुलावरती. तिला फक्त झुला झुला खेळायचंय है ना आदू? आदू इथूनच राईड नाही आहे. आदिरा गार्डन मध्ये आली की पहिली स्लाइड वरती जाते. गार्डन मानी आम्ही आता जस्ट विजिट करतोय. तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण चालायचंच आहे यार. हे बघ, आदिरा आता टायगर केव्ह मध्ये जाते ना. आदिरा तू घाबरणार आहे का? गार्डन मध्ये आम्ही फिरत आहोत. सगळीकडे झाडच झाड आहेत. आणि अधीराला टायगर बघायचा आहे, पण टायगर काय दिसत नाहीये. टायगर आहे पण टायगर लपवलेला आहे. इकडे बाजू अधीरा, इथे बघ. अधीरा, तो चावणार तुला. तिकडे जायचं नाही. इकडे झिपलाईन आहे, लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. पार्क्युपाईन केव्ह. बाबा, एवढं खाली तर आम्ही जाणार नाही आहोत. अधीरा तू जाते का खाली? जा ना, खाली जाऊन बघ ना. केव्ह आहे फक्त, म्हणजे हे अंडरग्राउंड सगळे गार्डन आहेत. अधीरा आता मंकी बघत आहे. काला काला. तू अधीरा काय बोलते त्याला ग? मंकी बंदर. मंकी बंदर. जोराने बोल. मंकी बंदर. मंकी बंदर आहे. आणि हे कोण आहेत पाठीमागे उभे आहेत? हे जास्त माहितीये. हे सगळे अॅनिमल्स आणि सगळे काय अॅनिमल्स आणि काय आहे? टायगर. टायगरचे केव्स आहेत, सगळे गुफे आहेत इकडे. म्हणजे असं बघण्यासारखं आतमध्ये केव्स वगैरे आहेत. आणि इथे एक स्पीकर लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. फक्त स्पीकर मधून आवाज येतो. पक्षी तर नाही आहेत, पण पक्ष्यांचा आवाज येतो. ते सगळे जे तुम्ही बोर्डला पाहू शकता, सगळे पक्ष्यांचे आवाज आहेत इकडे. आणि अधीराला अजून इकडून यायचं नाही.